नमस्कार शेतकरी मित्रांनो. पारंपरिक पिकांपासून होणारे नुकसान आणि निसर्गाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आता त्रस्त झाला आहे. अशा वेळी जर तुम्हाला शाश्वत उत्पन्न हवे असेल तर फळबाग लागवड हा सर्वात चांगला पर्याय आहे. पण फळबाग लावण्याची गोष्ट येताच खड्डे खोदणे, खते आणि रोपांचा खर्च शेतकऱ्याला भारी पडतो. शेतकरी मित्रांनो, काळजी करू नका, कारण महाराष्ट्र सरकारची भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तुमच्या मदतीला आली आहे. ज्या शेतकऱ्यांना मनरेगातून लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना वरदान आहे. या योजनेत तुम्हाला शासनाकडून 100% अनुदान मिळते. तर या योजनेचे नियम काय आहेत, कोणकोणती फळझाडे लावली जाऊ शकतात आणि अर्जापासून ते पैसे मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया काय आहे, हेच सर्व आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी एक संभ्रम दूर करून घेऊया. राज्यात फळबाग लागवडीसाठी 2 मुख्य योजना आहेत. एक आहे मनरेगा आणि दुसरी आहे भाऊसाहेब फुंडकर योजना. जे लोक मनरेगाच्या अटींमध्ये बसत नाहीत, म्हणजेच ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही किंवा मजूर उपलब्ध नाहीत, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही भाऊसाहेब फुंडकर योजना सुरू केली आहे. याचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शेतकरी फळबाग लागवडीकडे वळावेत आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे. मित्रांनो, या योजनेचे वैशिष्ट्य हे आहे की यामध्ये तब्बल 15 ते 16 प्रकारच्या फळझाडांचा समावेश करण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या भागातील हवामानानुसार आंबा, डाळिंब, पेरू, सीताफळ, कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, काजू, चिंच आणि आवळा यांसारखी पिके घेऊ शकता. एवढेच नाही तर नारळ आणि फणस सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत. मित्रांनो, या योजनेत शासनाने ठरवून दिलेल्या मानकांनुसार 100% अनुदान दिले जाते. पण ही रक्कम तुम्हाला एकसाथ मिळत नाही, तर 3 वर्षांच्या टप्प्यांत मिळते. तर चला आता या टप्प्यांचा हिशोब समजून घेऊया. पहिल्या वर्षी 50% अनुदान दिले जाते. हे अनुदान खड्डे खोदणे, रोपे खरेदी करणे आणि रोपांसाठी खताची व्यवस्था करण्यासाठी दिले जाते. दुसऱ्या वर्षी 30% अनुदान दिले जाते. पण हे 30% अनुदान तुमच्या शेतातील रोपांची स्थिती पाहून दिले जाते. जर रोपे जिवंत नसतील तर पुढील सर्व हप्ते थांबवले जातात. त्यामुळे हा हप्ता मिळवण्यासाठी रोपे जिवंत ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि तिसऱ्या व अंतिम वर्षी उर्वरित 20% अनुदान शासनाकडून दिले जाते. अशा प्रकारे 100% अनुदानावर तुम्ही फळबाग लागवड करू शकता. मित्रांनो, या योजनेत कोकण विभागासाठी जास्तीत जास्त मर्यादा 10 हेक्टर आहे आणि कोकण वगळून इतर सर्व विभागांसाठी 6 हेक्टरपर्यंत या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. मित्रांनो, आता पाहूया की या योजनेसाठी काय अटी आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा अर्ज कोण करू शकते. सर्वात आधी अर्जदार एक वैयक्तिक शेतकरी असला पाहिजे आणि त्याच्या नावावर सातबारा असला पाहिजे. तसेच शेतकरी मनरेगाचा लाभार्थी नसावा किंवा त्याने मनरेगामधून लाभ घेतलेला नसावा. यामध्ये एक महत्त्वाची अट ही आहे की तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. यासाठी शेतात विहीर, बोरवेल किंवा शेततळे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता पाहूया की या योजनेसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत. कागदपत्रांमध्ये सर्वात आधी सातबारा आणि 8च्या उतार्याची गरज लागेल. 2. शेतकऱ्याचे आधार कार्ड. 3. जर शेतकरी एसटी किंवा एससी प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला आवश्यक आहे. 4. शेतकऱ्याने मनरेगाचा लाभ घेतला नाही याचे शपथपत्र अर्जासोबत जोडावे लागेल. 5. बँक पासबुक. 6. जर सामायिक खाते असेल तर इतर खातेदारांचे संमतीपत्र. आता सांगितलेली सर्व कागदपत्रे आपल्याजवळ स्कॅन करून ठेवा. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरताना अपलोड करावी लागतील. आता आपण या योजनेचा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा याची थोडक्यात माहिती पाहूया. मित्रांनो, अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्ही घरबसल्या सुद्धा हा अर्ज भरू शकता किंवा तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन सुद्धा हा अर्ज भरून घेऊ शकता. अर्ज करताना नेहमीप्रमाणे महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉग इन करा. तिथे फलोत्पादन म्हणजेच हॉर्टिकल्चर पर्याय निवडा. त्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना घटक निवडा. आता तुम्हाला कोणते झाड लावायचे आहे आणि किती क्षेत्रात लावायचे आहे हे निवडावे लागेल. माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि 23.60% रुपये शुल्क भरून पावती घ्या. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की लॉटरी लागल्यानंतरच तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत. मित्रांनो, लॉटरी लागताच लगेच काम सुरू करू नका. कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र मिळण्याआधी एकही खड्डा खोदू नका, अन्यथा अनुदान मिळणार नाही. तसेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शासकीय रोपवाटिका किंवा कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेमधूनच रोपे खरेदी करावी लागतील. खाजगी रोपवाटिकेची रोपे मान्य नाहीत. मित्रांनो, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील हप्त्यासाठी अनुक्रमे 90% आणि 80% रोपे जिवंत असणे अनिवार्य आहे. जर रोपे मेली तर पुढचा हप्ता मिळणार नाही. हे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे यावर विशेष लक्ष द्या. तर शेतकरी मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर योजना आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत फळबाग लावून तुम्ही वर्षानुवर्षे उत्पन्न मिळवू शकता. मित्रांनो, ही होती फळबाग लागवड योजनेची सविस्तर माहिती. तुम्ही तुमच्या शेतात कोणते फळझाड लावू इच्छिता, आंबा की डाळिंब, हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर माहिती आवडली असेल तर लाईक करा
आणि गरजू शेतकऱ्यांसोबत शेअर करा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी योजनेची ऑनलाईन वेबसाईट लिंक दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता. तसेच मी माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सुद्धा तिथे दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माझा ग्रुप जॉईन करू शकता. आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.